नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल. सध्या आपण ऐकतोय जी.ए. कुलकर्णी लिखित पारवा हा कथासंग्रह. मला सांगायला अतिशय आनंद होतोय की या पुस्तकाला प्रचंड सुंदर प्रतिसाद मिळालाय आणि तो मला अजिबातच अपेक्षित नव्हता, म्हणून मला जास्त आनंद होतोय. मित्रांनो, आपली या कथासंग्रहातली आजची शेवटची कथा आहे. कथेचं नाव आहे रंगरेखा. आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलवर मेंबर्ससाठी एक पुस्तक चालू आहे, रत्नाकर मतकरींचं गोंधळ हे पुस्तक. ते जर तुम्हाला ऐकायचं असेल तर तुम्ही नक्कीच चॅनलची मेंबरशिप घेऊ शकता. वळूयात आपल्या आजच्या व्हिडिओकडे. या कथेमध्ये अनेक छोट्या छोट्या कथा आहेत. समजायला थोडे क्लिष्ट वाटतात, पण सुंदर आहेत. कथा सुरू होण्याआधी त्या कथेचं मी नाव नक्कीच सांगेन. एकाच कथेचे वेगवेगळे चॅप्टर्स आहेत असं म्हटलं तरी चालेल. वळूयात आपल्या आजच्या कथेकडे. रंगरेखा. चाहुल. फुलांच्या त्या धुंद रंगोत्सवात चांदणी एवढं दिसणारं निळं फूल शालीनपणे उमललं. त्याच्या तरल नाजूक वासाने वाऱ्याचं मन मोहरलं. काळ्या पंखांवर लाल ठिपके असलेलं एक फुलपाखरू इतर फुलांना सोडून त्याच्याकडे आलं व त्यावर स्थिरावलं. थोड्या अवकाशाने त्याचा गंध पाझरला व रंग कोमेजला आणि अंग आकसून फूल जमिनीवर गळालं. हे तुझं आयुष्य, क्षणाचा रंग, क्षणाचं जीवन. तेथून उडून जाताना फुलपाखरू म्हणाले. झळाळणाऱ्या आभाळाखाली वाऱ्याच्या लहरीवर ते आर्त स्मृतीप्रमाणे तरंगू लागले. अनंत चाखाला खाली फुलांचा गालिचा, उडायला वर स्फटिकाप्रमाणे आभाळ. तोच निळ्या रंगाचा लाल चोचीचा एक पक्षी आला. त्याचे फुलपाखराच्या मखमलीसारख्या पंखाकडे लक्ष गेले. विजेप्रमाणे त्याच्या शरीरात भुकेची रेषा उजळली. त्याची लाल चोच उघडली व ती काळ्या पाखरावर मिटताच त्याचे तांबडे ठिपके रक्ताच्या थेंबासारखे वाटले. हे तुझं आयुष्य, क्षणाचा रंग, क्षणाचं जीवन. निळ्या रंगाचा लाल रंगाचा पक्षी जाता जाता म्हणाला. तो आनंदाने झाडांच्या शेंड्यावरून उडत होता. भुकेसाठी विविध रंगी पाखरे, विहारासाठी अनंत आभाळ. त्याचे आयुष्य स्वतःप्रमाणेच लाल चोचीच्या निळ्या तृप्त पाखरासारखे होते. तो एका फांदीवर बसला व त्याने रेशमी धाग्यासारखी सुरेल शीळ घातली. खाली माणकांच्या ओठांची, काळ्या हिऱ्यांच्या डोळ्यांची एक स्त्री उभी होती. त्या लाल चोचीच्या निळ्या पक्षाकडे पाहताच तिचे ओठ विलगले व डोळ्यांत लालसा दिसली. रत्नखचित अलंकार किणकिणवीत तिने हात वर केला व त्या पक्षाकडे बोट दाखवले. तिच्यापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या शिसवी दंडाच्या पारध्याने धनुष्य उचलले व दोरी ताणली. आरपार उर भंगून गेलेला बाण अंगात घेऊन लाल चोचीचा निळा पक्षी खाली धुळीत पडला. हे तुझं आयुष्य, क्षणाचा रंग, क्षणाचं जीवन. पोवळ्यांच्या ओठांची, काजळासारख्या डोळ्यांची ती स्त्री म्हणाली. तिच्या मागे वाऱ्याने पाने उधळली, फांद्या सरकल्या. गवताच्या पात्यातून भीतीची लाट थरारून गेली. कुणातरी विशाल पुरुषाची पावले वाजल्याप्रमाणे सारे ताणल्यासारखे झाले. त्या पावलांची चाहूल साऱ्या पृथ्वीला होती, पण ती तिला समजली नाही. त्यांचा आवाज आभाळभर होता, तो तिला ऐकू आला नाही. म्हणून ती पुन्हा म्हणाली, क्षणाचा रंग, क्षणाचं जीवन. दैव. दासीला रात्री झोपायच्या वेळी राणीचे पाय चुरावे लागत. मूकपणे ती तासनतास तिच्या पायाशी बसे व आयुष्यात वाट्याला आलेली ही शिक्षा सहन करीत असे. राणीचा देह अजस्त्र असून चेहरा झाडाच्या जाड सालीसारखा होता. ती आपल्या ओबडधोबड पायांनी चालू लागली की
मौल्यवान गालिच्यावरील चित्रातील पक्षी चिरडून मरतायत असे वाटे. तिच्या गळ्यात तेजस्वी कमलरंगी हिरा सुद्धा खपलीसारखा दिसे. तिच्या कानात रक्तासारखे माणिकही लाल मळकट किड्याप्रमाणे वाटे. पण तिने आपली रत्नांची पेटी उघडली की वैभवशाली कुलवंत हिरे माणके असहाय्यपणे तिच्या सेवेसाठी झळाळत तयार असत. दासीचे हात कमळाच्या पाकळ्यांप्रमाणे होते व तिच्या डोळ्यात मखमल होती. तिच्या चालण्यात अशी लय होती की ती जर वीणेच्या तारांवरून चालत गेली असती तर त्यातून रागसंगीत निर्माण झाले असते. पण तिच्या शरीराला कधी रेशमी वस्त्रांची माया मिळाली नाही. काळ्या प्रकाशाप्रमाणे असणाऱ्या तिच्या केसांत कधी हिरकणी चमकली नाही. उलट त्या हातांनी राक्षसी राठ पाय चुरण्याचे पाप तिच्या वाट्याला आले. एका रात्री राणीची झोप एकदम चाळवली गेली. तिच्या पायांवर पाण्याचे थेंब पडत होते. ती उठून बसली व तिने दासीकडे पाहिले. तू रडत होतीस, होय ना? तिने विचारले, पण तिच्या आवाजात मार्दव होते. क्षमा करा मला, मी तुमची झोप मोडली. अपराधी चेहऱ्याने दासी म्हणाली. क्षमा कसली करायची त्यात? तिचे हात धरून तिला जवळ बसवत राणी म्हणाली, पण तू का रडत होतीस ते तरी सांग. पण दासी काही बोलली नाही. ती आता हुंदके देऊ लागली. राणीने तिच्याकडे शांतपणे पाहिले व ती म्हणाली, बर, तर मी सांगते तू का रडत होतीस ते. मला फार दिवस कारण ठाऊक आहे तुझ्या दुःखाचं. आपण अशी फुलासारखी सुंदर, नाजूक, चांदणीसारखी सुंदर असता एका ओबडधोबड कुरूप स्त्रीचे पाय चुरण्याचे आपल्या वाट्याला आले. यासाठी तू रडत होतीस. दासी काही बोलली नाही, पण तिने शरमेने चेहरा झाकून घेतला. राणी उठली व तिने आपला भरजरी शेला अंगावर घेतला. दासीला उठवत ती म्हणाली, चल माझ्या बरोबर. आता आपणाला कोणती शिक्षा होणार या भीतीने दासी थरथर कापू लागली. पण ती निमूटपणे राणीच्या मागोमाग चालू लागली. राणीने जाता जाता सोन्याच्या 2 वाट्या घेतल्या व त्यात केशरी दूध भरून ती राजवाड्याच्या विशाल बागेत आली. तिने एक वाटी कारंजाच्या चबुतऱ्यावर ठेवली व परत येऊन ती दासीजवळ उभी राहिली. आता पहा हं, ती म्हणाली. ती किंचित पुढे झाली व झाडाकडे तोंड करून तिने मोठ्याने हाक मारली, माझ्या दैवा, ये. झाडांच्या सावलीमधून लयबद्ध पावले टाकत एक कोमल तरुणी चबुतऱ्याजवळ आली व तिने हलकेच वाटी उचलली. तिच्या आकृतीत निशिगंधाचा डौलदार आकार होता. तिचे केस डोहासारखे होते आणि तिची वस्त्रे देखील चांदण्याच्या धाग्यांनीच विणल्याप्रमाणे दिसत होती. दासीला आश्चर्याचा धक्का बसला. ती तरुणी अगदी तिचीच प्रतिमा होती. पाहिलंस माझं दैव? राणी हसून म्हणाली, आता तू ही वाटी ठेवून ये. दासीने वाटी चबुतऱ्यावर ठेवली व आपल्या दैवाला हाक मारून ती उत्सुक भयाने झाडाकडे पाहू लागली. तेथून दणादणा पावले टाकत एक रानटी स्त्री आली व तिने चबुतऱ्यावर वाटी उचलून रागाने दूर फेकून दिली. तिचा चेहरा खडकासारखा होता. डोळे आटलेल्या तलावासारखे असून बोटे काटक्यासारखी होती. दासीने आपला चेहरा पटकन झाकून घेतला. पण हे आपले दैव हुबेहूब राणीसारखे आहे ही गोष्ट तिच्या नजरेतून सुटली नाही. चल आता आत. राणी म्हणाली, मी दिसायला अशी आहे खरी, पण माझे दैव तुझ्याप्रमाणे आहे. आणि दासी कोरड्या डोळ्यांनी आत आली व पुन्हा पाय चुरत आयुष्याची शिक्षा मूकपणे सहन करू लागली. मित्र. टेकडीच्या उतरणीवर अनेक फुले रेशमी किमोनोप्रमाणे पसरली होती आणि वर आकाश पालथे घातलेल्या नीलपात्राप्रमाणे दिसत होते. काही वेळा
उद्याच्या स्वप्नचित्रांनी मोहून गवताची पाती, फुलांची देठे थरथरत, नाहीतर सर्वत्र पारदर्शक वस्त्राप्रमाणे तृप्त शांतता आहे. कुठे लालसेचा डाग नाही, असमाधानाचा ओरखडा नाही. आणि तेथे ते मूल अडखळणारी बोबडी पावले टाकते, लाल पिवळ्या फुलांच्या कळ्या तोडून खाली फेकते. कुस्करलेल्या पाकळ्यांनी त्याची बोटे ओली होतात व खुडलेल्या देठांवर दुःखाचे थेंब दिसतात. नंतर काहीतरी विलक्षण घडते. काचेत कोरल्याप्रमाणे दिसणाऱ्या त्या दिवसावर काळा वळ उठावा, त्याप्रमाणे एका झुडपामधून कृष्ण सर्प बाहेर येतो. फुतकाराबरोबर त्याची द्विजिव्हा हलते आणि विजेच्या ज्वलंत तुकड्याप्रमाणे झळकते. दोन लहान तलावांत प्रतिबिंब दिसावे, त्याप्रमाणे त्या मुलाच्या भेदरलेल्या डोळ्यांत ती स्थिरावते. मूल घाबरून धावते व ओरबडणाऱ्या काट्यांनी त्याचे पाय चुरगळलेल्या पाकळ्यांप्रमाणे ओलसर होतात. कृष्ण सर्पाच्या दिशेने बोट दाखवून ते मूल आपली भीती दाखवते आणि त्याच्या साऱ्या विश्वावर संरक्षणाचा पदर घालणाऱ्या आईच्या कुशीत तोंड लपवते. टेकडीच्या उतरणीवर मदिर स्वप्नाप्रमाणे गर्द हिरवी वनराई विस्तारलीये. आकाशात अजस्त्र श्वापदे टपल्याप्रमाणे काळ्या ढगांची गर्दी होते आणि क्षितिजाचा ऊर भरून येतो. मधून मधून ठिबकणाऱ्या थेंबामुळे तहानलेल्या भूमीमधून अतृप्त सुवास येतो. तिच्यासह तो आसऱ्यासाठी एका झाडाच्या आडोशाला उभा आहे. जिव्हाळ्याभोवती नेहमी असलेली चिंतेची काळी किनार त्याच्या डोळ्यांत दिसते. तोच एखादे वस्त्र टर्कन हिसकून फाडावे, त्याप्रमाणे आभाळातील दाट काळा रंग विभागतो. संतप्त सर्पाप्रमाणे वीज बाहेर येते आणि तिची अग्निजिव्हा लखलखते. त्या मागोमाग राक्षसी आसुडाचा प्रहार झाल्याप्रमाणे गर्जना होते. झाडाचे पान पान हादरते आणि पायाखालील जमीनही क्षणभर अस्थिर होते. तो एकदम वळतो व तिची भयभीत मुद्रा आणि आभाळातील अग्निरेखा यांमध्ये आपल्या शरीराचा आडोसा धरून तिला सावरतो. टेकडीच्या उतरणीवरील गवताची पाती करपून गेलीयत व जमीन सुरकतून निष्प्राण झालीय. आभाळ विटक्या वस्त्राच्या रंगाप्रमाणे दिसते आणि एखाद दुसरी चांदणी जीर्ण वस्त्रातील छिद्राप्रमाणे वाटते. पाठीवर मळके गाठोडे घेऊन खिन्न निराश मनाने तो टेकडी उतरतोय. क्षणाक्षणाला त्याला पाठीवर ओझे जास्त असह्य होते व पायांतील शक्ती मरत जाते. परंतु नागमोडी मृत सर्पाप्रमाणे पडलेली समोरची खडकाळ वाट संपता संपत नाही. पश्चिमेकडे अगदी क्षितिजाजवळ कुंकवाच्या रेषेत वाटणारा लाल रंगाचा कोरीव पट्टा दिसतो आणि एखाद्या जखमेप्रमाणे वाटतो. अखेर त्याला चालवत नाही. थरथरत्या हाताने तो ओझे खाली टाकतो व धुळीतच आडवा होतो. त्याचा घसा सुकतो व त्याची बोटे धुळीतच आंधळेपणाने आधार शोधू लागतात. त्याच्या चाचपडणाऱ्या बोटांना कुणाची तरी पावले लागतात व तो आशेने वर पाहतो. आभाळात मस्तक असलेला, चांदण्या चांदण्यांचे कृष्ण वस्त्र पांघरलेला एक विशाल पुरुष किंचित हसत त्याच्याकडे पाहतो. अखेर तू माझ्याकडे आलास? तो विशाल पुरुष विचारतो. प्रचंड लाटांचा प्रतिध्वनी गुहेतून यावा, त्याप्रमाणे त्याचा आवाज आहे. होय, अखेर भेट झाली, क्षीण स्वरात प्रवासी म्हणतो. मी तुझा फार शोध केला, फार दूरवर काट्या कुट्यातून प्रवास केला. माझे हातपाय मेले, आता हे ओझे उचलत नाही. तूच आता आधार दे, मला सोडव. तो विशाल पुरुष पुन्हा हसतो. रानात नैऋत्येकडचा वारा घुमावा, त्याप्रमाणे त्याचे हसणे आहे. तू लहान असताना कृष्ण सर्पाच्या रूपाने मी आपण होऊन तुझ्याकडे आलो, पण तू माझ्यापासून दूर गेलास. तो म्हणाला, होय, पण मला क्षमा कर.
प्रवासी अस्पष्टपणे म्हणतो. त्यावेळी माझी तयारी नव्हती. मी तुला ओळखले नाही. तुझ्या तारुण्यात विजेच्या रेषेने मी तुझ्याकडे आलो, पण तू माझ्याकडे पाठ फिरवलीस. तो विशाल पुरुष पुन्हा म्हणतो. होय, पण मला क्षमा कर. त्यावेळी मागे ओझे नव्हते व पुढे स्वप्ने होती. मी तुला ओळखले नाही. काकुळतीने प्रवासी म्हणतो. आणि आता माझा शोध घेत तू येथे आलास? होय. आता शक्ती ओसरली. मन भग्न झाले व पायाखालची वाट सरेना. आता तुझी ओळख पटली. आता मला सोडव. तुझ्या छायेत घे. डोळे मिटता मिटता प्रवासी म्हणतो. तूच आता माझा मित्र आहेस. तो विशाल पुरुष पालापाचोळा, भग्न मूर्तीचे अवशेष, वाळलेली फुले असलेले प्रवाशाचे गाठोडे उचलतो व उतरणी मागील ढिगात टाकून देतो. नंतर तो स्तब्ध झालेल्या प्रवाशाला उचलून हलकेच प्रेमळपणे खांद्यावर ठेवतो आणि खंड समुद्र ओलांडणारी पावले टाकत काळ्या पडद्याप्रमाणे दिसणाऱ्या पश्चिमेत निघून जातो. मत्स्यकन्या. त्या मत्स्यकन्येचे जीवन एखाद्या मुक्त मधुर गीताप्रमाणे होते. सोन्याच्या धाग्याप्रमाणे दिसणारे केस वाऱ्यावर उडवीत, लाटांवर तरंगत, निळ्या पाण्यातून हिंडत तिच्या आयुष्याचे दिवस जात. जीवनोत्साहाने तिने मध्येच केस हलवले की त्यांच्यातून मोती पोवळी उधळली जात. तिच्या डोळ्यात दुःखाची छटा नाही, कारण तिला अश्रू माहीत नव्हते. तिच्या चेहऱ्यावर जरेची छाया नाही, कारण तिच्या जगात मृत्यूला स्थान नव्हते. पण तिचे अर्धे अंग माशाचे होते. पाचूसारख्या बेटावर ती कधीतरी एकाकी बसली की तिला त्या कुरूप खवल्या खवल्याच्या अंगाची शरम वाटे. समुद्रावर तहान भागविण्यासाठी आलेल्या ढगाला तिने म्हटले, हे माझे अंग कसे नाहीसे होईल? मला सांग, मी तुला समुद्रातील सारी पोवळी देईन. ढग म्हणाला, मला माहित नाही. शिवाय मला पोवळी कशाला हवीत? मला हवे आहेत पाण्याचे टप्पोरे थेंब. मग तिने साऱ्या क्षितिजावर सोनेरी शालूचा पदर पसरून चाललेल्या संध्येला विचारले, हे माझे अंग कसे नाहीसे होईल? मला सांग, मी तुला समुद्रातील सारे मोती देईन. संध्या म्हणाली, मला माहित नाही. शिवाय मला मोती हवेत कशाला? माझ्याजवळ उदंड सोने आहे. तिने सावळ्या मखमली पावलांनी हिंडणाऱ्या रात्रीला म्हटले, हे माझे अंग कसे नाहीसे होईल? मला सांग, मी तुला समुद्रातील सारी रत्ने देईन. रात्र म्हणाली, मला माहित नाही. शिवाय मला रत्ने हवीत कशाला? माझ्या केसांत कोट्यवधी तेजस्वी हिरे आहेत. मत्स्यकन्या हताश होऊ लागली. अखेर तिने समुद्रातील वृद्ध पुरुषास विचारावयाचे ठरवले. त्याचे वय पर्वत दऱ्यांपेक्षा जास्त होते. किनाऱ्यावर आदळलेल्या अगदी पहिल्या लाटेचा ध्वनी त्याने ऐकला होता. समुद्रात नाहीशा झालेल्या अनेक वैभवशाली शहरांची नावे त्याला माहीत होती. त्याच्या तळाशी एका प्रचंड लाटेवर बसून तो साऱ्या सागरावर हिंडे. त्याचे पांढरे शुभ्र केस लाटेच्या फेसात मिसळत. रात्री लाट एखाद्या गुहेत शिरे व त्या घनगंभीर नादाच्या सानिध्यात तो विश्रांती घे. मत्स्यकन्या त्याला म्हणाली, हे माझे अंग कसे नाहीसे होईल? वृद्ध पुरुष हसला. त्याच्या खालची लाट क्षणभर स्थिरावली. तो म्हणाला, तुझ्या आयुष्यात अविस्मरणीय दुःख निर्माण झाले की हे सारे खवले गळून पडतील. दुःख म्हणजे काय? ते कसे मिळेल? त्याला किती मोती पोळी द्यावी लागतील? तिने उत्सुकतेने विचारले. दुःख मिळवता येत नाही, ते यावे लागते. वृद्ध पुरुष
मान हलवत म्हणाला, गलबते बुडत असताना मानव असहाय्यपणे आक्रंदू लागला की दुःख येऊ शकते. पण त्यावेळी तर त्यांचे हावभाव पाहून मला हसू येते. मत्स्यकन्या म्हणाली, हिवाळ्यापासून निसटण्यासाठी पाखरे दूर चालली असता मध्येच थंडीने गोठून पटापट पाण्यात पडू लागली. भरती ओसरताच जमिनीवर अडकलेले प्राणी धपापू लागले. आपली सारी मुले समुद्रात बळी दिलेली आई किनाऱ्यावर मृत डोळ्यांनी उभी राहिली. दूर क्षितिजापार चाललेल्या प्रियकराकडे पाहत एक तरुणी भग्न हृदयाने किनाऱ्यावर बसून राहिली. आत्यंतिक नैराश्याने खचून एखादा माणूस जीवन ओढ निष्ठुरपणे तोडून समुद्रात उडी घेण्यासाठी खडकावर उभा राहिला की दुःख हलक्या पावलाने येऊ शकते. मत्स्यकन्या गोंधळून गेली. हे सारे तिने पाहिले होते, पण तिच्या आयुष्यात दुःख आले नव्हते. ती विनवणीच्या स्वरात म्हणाली, मग तुम्हीच मला तुमच्या जवळचे थोडे दुःख का देत नाही? वृद्ध पुरुष क्षणभर स्तब्ध झाला. तो म्हणाला, माझ्याजवळही दुःख नाही. मी खूप पाहिले आहे, परंतु सहन मात्र केले नाही. माझे जीवन अनंत आहे, परंतु सर्वत्र मी परका आहे. वृद्ध पुरुष लाटेवर बसून निघून गेला. अनेक ठिकाणी त्याला फिरायचे असते, त्यामुळे त्याला एका जागी फार वेळ राहता येत नाही. मत्स्यकन्या हताश होऊन एकाच जागी बसून राहू लागली. ढग आले गेले, पण ती त्यांच्याशी बोलली नाही. संध्या तिच्याकडे दररोज पाहत असे व सोने उधळत असे, पण ती तिच्याशी बोलत नसे. रात्र अगदी तिच्या जवळून जात असे. मधून मधून एखादी चांदणी खुडून तिच्याकडे टाकत असे, पण मत्स्यकन्या तिच्याकडे पाहत नसे. तिच्या काही मैत्रिणींनी पसाभर पोळी गोळा केली व तिच्या समोर धरली. त्या म्हणाल्या, राणी, तुझ्या ओठासारखे पोळे साऱ्या समुद्रात नव्हते, पण आता पहा, तुझे ओठ कोमेजले का? तिच्या काही मैत्रिणींनी पसाभर गुलाबी तेजस्वी मोती आणले व तिच्या समोर धरले. त्या म्हणाल्या, तुझ्या कांतीपुढे सर्वात तेजस्वी मोती शर्मत असे, पण आता पहा, तुझी कांती सुकली का? पण मत्स्यकन्या खाली पाहत मूक बसे. एक दिवस तिची तंद्री मोडली. किनाऱ्यावरील वाळूत एक तरुण येऊन बासरी वाजवत बसला होता. तसे स्वर तिने कधीच ऐकले नव्हते व त्यांच्या स्पर्शाने तिचे अंग मोहरून गेले. त्या स्वरात अंधाऱ्या रात्रीची सघनता होती. हिवाळ्यातील वाऱ्याची शीतल धार होती. ओल्या वाळूची आर्द्रता होती. मत्स्यकन्या किनाऱ्याजवळ आली व म्हणाली, हे स्वर तू कोठून मिळवलेस? मला संगीत येते. त्या संगीताने समुद्रातील रत्ने चांदण्याप्रमाणे झळाळू लागतात. मी संगीत ऐकले आहे, त्याने पृथ्वी कंपित होते. मी वाऱ्याचे संगीत ऐकले आहे, त्याने समुद्रभूमीचा थरकाप होतो. पण त्यात तुझ्या स्वरांची उत्कटता नाही, कारण त्या स्वरात माझ्या जीवनाचे दुःख आहे. तो म्हणाला. त्याच्या भोवती निरनिराळ्या तरल रंगांतील आकृती उभ्या होत्या. बाजूला विविध रंगांच्या पाकळ्या पडल्या होत्या आणि खाली सुंदर चित्रांचे वस्त्र पसरले होते. त्या आकृती कोण आहेत? मत्स्यकन्येने आश्चर्याने विचारले. मी माझ्या आयुष्याचे गीत गायले, त्या स्वरांच्या त्या आकृती आहेत. तो म्हणाला. या सुगंधी पाकळ्या कसल्या? मी माझ्या स्मृतींचा गुच्छ केला, त्याच्या काही पाकळ्या इथे पडल्या. आणि ते मोहक वस्त्र? माझ्या स्वप्नांचे मी वस्त्र विणले, ते इथे पसरले. तो म्हणाला. मत्स्यकन्येने तसले काहीच पाहिले नव्हते. ती गुंग झाली. बासरीचे आर्त स्वर पुन्हा ऐकू येऊ लागले.
कसले आहे तुझ्या जीवनाचे दुःख? मत्स्यकन्येने मध्येच विचारले. मी स्वप्नात एक मूर्ती पाहिली, तिचा शोध घेत मी हिंडतोय. बासरीच्या स्वरात तो म्हणाला. ती माझ्यापेक्षा सुंदर होती. तिचे केस असे सोनेरी होते. तिच्या ओठांवर पोवळी होती. किंचित हसत मत्स्यकन्येने विचारले. छे, ती अगदी साधी होती. तिच्या डोळ्यांच्या कडा ओल्या होत्या व तिचे ओठ थरथरत होते. आणि तरी तू तिचा शोध घेतोयस? मत्स्यकन्येने विचारले. तिला त्याचा हा वेडेपणा समजेना. तोच तिला आठवण झाली. मला तुझे थोडे दुःख देशील? मी तुला रात्रीची लाल पहाट करणारी माणके देईन. दुःख असे मिळत नाही, ते यावे लागते. बासरीतूनच त्याने उत्तर दिले. पण मत्स्यकन्या निराश झाली नाही. कधीतरी तो बासरी अपुरी वाटून मोडून टाकेल, ते असह्य होऊन आपले दुःख समुद्रात फेकेल, अशी तिला आशा वाटली. दररोज त्यावेळी तेथे येऊन ती ऐकत बसू लागली. बासरीचे स्वर ओल्या कळ्यांप्रमाणे सारखे ठिपकत. तिला मधून मधून गलबतात बुडालेल्यांचे रुदन ऐकू येऊ लागले. पाखरे गोठून पाण्यात पडू लागली की तिची झोप चाळवू लागली. ती अगदी किनाऱ्याजवळ येऊन बसे, पण तेथे पृथ्वीची शपथ असल्याप्रमाणे असहाय्य होऊन ती थांबे. त्या संध्याकाळी तरुण गीत थांबवून उभा राहिला व त्याने बासरी कमरेला खोचली. उद्या याच वेळी ये, मी वाट पाहीन. मत्स्यकन्या म्हणाली. आता उद्या नाही, परवा नाही. तरुण हताशपणे म्हणाला. मी येथून जाणार आहे. त्या निळ्या टेकड्यांपलीकडे सोनचाफ्याच्या प्रदेशात, नंतर गोपुरांच्या देशात व पुढे विशाल देवदारांच्या छायेत. माझा प्रवास हा असाच चालायचा. तिचे मन एकदम विद्ध झाले. तिच्या मनावरील दडपण एकदम वाढले व तिला गुदमरल्यासारखे होऊ लागले. जर तू जाणार आहेस तर मग मलाही ने तुझ्या बरोबर. ती आवेगाने म्हणाली. मी तुला कसा नेणार माझ्या बरोबर? माझे सारे जीवन त्या स्वप्न व्यक्तीसाठी आहे. तो म्हणाला. शिवाय माझ्या जगात तू राहशील कशी? आम्ही माणसे दिवसांच्या क्षणिक लाटेवर जगतो. तू मला ने, मला लाटांवर तरंगण्याची सवय आहे. विनवणीच्या स्वराने ती म्हणाली. पण आमची लाट, आमचा दिवस निराळा. तो म्हणाला. दोन प्रेमांच्या छायेत आमच्या प्रवासाची सुरुवात होते खरी, पण प्रत्येकाने आपला प्रवास एकट्यानेच करावायचा असतो आणि त्याचा शेवट होतो तो एका अगदी एकाकी अलिप्त कोपऱ्यात. आमचा दिवस निराळा. त्याच्या डोळ्यात संध्याकाळी अश्रू असतील की ओठांवर हसू असेल हे सकाळी सांगता येत नाही. दर क्षणी आयुष्याचा एक एक मणी कायमचा तुटून जातो. तारुण्यावर सारखे वार्धक्याचे वारूळ जमत असते. प्रत्येकाला मृत्यूची छाया चिकटलेली आहे आणि आमचा आनंद ही दुःखाच्या ओल्या पावलांनी हिंडत असतो. या माझ्या जगात तू राहशील कशी? नाही मत्स्यकन्ये, तुझ्या माझ्यात हा असा अनंत किनारा आहे. मी जातो. ओल्या वाळूत क्षणभंगूर पावले उमटवीत तो चालू लागला. मत्स्यकन्या बेभान झाली. तिच्या आयुष्याचे कवच फुटल्यासारखे झाले. गुहेत लाट शिरावी त्याप्रमाणे ओला अंधार तिच्या मनात भरून राहिला व ती व्याकुळ झाली. तिने किनारा ओलांडण्याची धडपड केली व भग्न आवाजात ती म्हणाली. मला ने, मला ने. त्याने चमकून मागे पाहिले व तो परतला. त्याने तो आवाज पूर्वी ऐकला होता. मत्स्यकन्या किनाऱ्यावर उभी होती व तिच्या अंगावरील खवले वितळून गेले. तिचा चिर यौवनी संगमरवरी चेहरा मृदू झाला व डोळ्यात रात्रीच्या तुकड्याची सावळी छाया आली.
तिच्या आवाजात मानवी कंप होता. तू 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 येथे? तो आनंदाने उद्गारला. तू मला स्वप्नात दिसलीस. मी तुझ्यासाठी सारे आयुष्य एक प्रवास बनवला. त्यांच्या भोवतालच्या साऱ्या तरल आकृती तिच्यात मिळून गेल्या. जमिनीवरील स्वप्न वस्त्र आपोआप तिच्या भोवती लपेटले. त्याने पाकळ्या गोळा केल्या व तिच्या केसांत खोवल्या. त्याने बासरी काढली व हलकेच लाटांवर सोडून दिली. आता तूच माझ्या आयुष्यातील स्वर आहेस, तो म्हणाला. आणि ओल्या वाळूत पावले उमटवत ती ओल्या डोळ्यांनी त्याच्याबरोबर चालू लागली. तिला निरोप देण्यासाठी वृद्ध पुरुष लाटेवर बसून आला. त्याने बरोबर आणलेली फेनपुष्पे किनाऱ्यावर टाकली व तो सावकाश मागे परतला. तत्वज्ञान. ओलसर भूमीत बऱ्याच खोलवर मुळांच्या समूहात एकदम उत्सुकता पसरली. त्यांनी पुन्हा हलकाच श्वास घेतला. तेवढ्या उंचीवरूनही तो धुंद गंध झिरपत खाली आला व त्या सगळ्यांचे जीवन फुलल्यासारखे झाले. होय, हाच फुलाचा वास, आपण वाढविलेले फुल. एक जुने मूळ तृप्ततेने म्हणाले. हा त्याच्या आयुष्यातील उत्कट आनंदाचा क्षण, तसाच दुःखाचाही. कारण त्याचे आयुष्य संपत आले होते व अंग सुरकतून निस्तेज होऊ लागले होते. साऱ्यांच्या मनावर समाधानाची कळा होती. भूमीतून रात्रंदिवस शोषून त्यांनी जीवनरस भरभरून वर पाठवला. तो आत फुलला. त्यांच्या जीवनाला अर्थ आला. पण ते फूल आपलेच का? त्या फुलाचा रंग कसा आहे? सर्वात लहान मुलाने विचारले. प्रत्येक बाबतीत जास्त खोलात जायची त्याला सवय होती. मला माहित नाही, जुने मूळ म्हणाले. अशा तऱ्हेचा प्रश्न कोणी विचारावा याचेच त्याला आश्चर्य वाटले. मला ते फूल स्वतः पाहायचे, लहान मूळ हट्टाने म्हणाले. या नव्या विचाराने साऱ्या मुळांत नवीन जाणीव दिसू लागली. आम्ही असे अंधारात राबलो, आमच्या श्रमाचे फळ काय? कुणास ठाऊक, वर कदाचित फूल नसेलही, फक्त पानेच तरारली असतील. फूल आहे हा सारा भ्रम असू शकेल. लहान मूळ पुन्हा म्हणाले. ते साऱ्या शक्तीने वर सरकू लागले. इतर मुळांनी त्याला निश्चयाने साथ दिली व मुळांचा समुदाय हळूहळू हलू लागला. अरे वेड्यांनो, हे करू नका, म्हातारे मूळ तळमळून म्हणाले. वास येतो यावर तुमचे समाधान नाही? फूल पाहायला पाहिजेच कशाला? पण त्याचा आवाज क्षीण झाला होता. तो कुणालाच ऐकू आला नाही. साऱ्या धडपडीत ते बाजूला फेकले गेले व फुलांचा ओलसर नाजूक गंध भोवती असतानाच गतप्राण झाले. अंधारातून प्रकाशाकडे प्रवास सोपा नव्हता. पण निश्चयी हट्टाने इतर मुळे वर आली व शेवटच्या प्रचंड प्रयत्नाने भूमीचे बंधन तोडून सूर्यप्रकाशात शिरली. सूर्यप्रकाशाने त्यांचे डोळे जळाले व अंगाची लाही होऊ लागली. रोपटेही आडवे होऊन वक्राकार असहाय्य पडले. फूल तर कोळपून गेले व त्याचा मूळ रंग कोणता हेही ओळखता येईना. हे आपले फूल? मुळाने कोरड्या आवाजात विचारले. पण उत्तर मिळण्याच्या आधीच ते जळून जाऊन सुरकुतले. आणि त्याचा वास कुठे? दुसऱ्याने आर्त स्वराने विचारले. लहान मुळाचेही अंग आकसत आले होते, पण त्याने शांतपणे डोळे मिटून घेतले. फूल नव्हते, फुलाचा वासही नव्हता. आपण सारे भ्रमात होतो. ते म्हणाले. आपण इतके दिवस आंधळ्या भ्रमात होतो, आता आपण भ्रममुक्त तरी झालो. हा आपला फायदा, हेच ज्ञान. नंतर तेही वाळले व स्तब्ध झाले. त्याचे तत्वज्ञान ऐकायला कुणीही जिवंत नव्हते.
स्मृती आपल्या दरिद्री एकाकी आयुष्याचे वस्त्र पांघरून तो संध्याकाळी आपल्या पायरीवर बसून असे. त्याच्या डोळ्यात कोणत्याच आशांची प्रतिबिंबे नव्हती. सूर्यास्ताचे लालभडक वस्त्र कुणीतरी बाजूला सारल्याप्रमाणे आभाळ काळवंडत असे. संधी प्रकाशाच्या नीरवतेत गवताचे पातेन पाते मूक होत असे. त्या घराच्या बाजूला वठलेले एक झाड होते. त्याच्या पर्णहीन फांद्यांभोवती अंधार चिकटून गोठत असे. पण त्याला या विशाल पावलांच्या खुणांची जाणीव नसे. आठवणीचे फासे खुळखुळून तो रुंद मखमली आकाशावर टाकत असे. पण दान काय पडेल याकडे त्याचे लक्ष नसे. कारण आतापर्यंतच्या त्याच्या आयुष्याने त्याला काही दिले नव्हते. नंतर अंधार दाटला की बरोबर त्या वठल्या झाडावर दिव्य आकाशपुष्प उमलल्याप्रमाणे ती चांदणी उगवत असे व तिचे प्रतिबिंब आता विषण्ण वाटणाऱ्या तलावाच्या पाण्यात चांदीच्या कटारीप्रमाणे उभे दिसे. तासन तास तो तिच्याकडे पाहत बसे. आपल्या गतायुष्यातील साऱ्या दिवसांचे धागे तो तिच्यापर्यंत नेऊन गोफ विणे. ती उगवली की त्याचे मन लाजरीप्रमाणे खुलत असे. काळ भीषण दुःखावर तिच्यामुळे मोरपिसांची कळा येत असे आणि स्मृतीत खूण ठेवून गेलेल्या एखाद्या सुखी क्षणाला मंद गंध येत असे. तिच्याकडे पाहता पाहता समोरून सरकत असलेल्या क्षणांना नुपुरांचे संगीत मिळे. एकदा तो आपल्या अत्यानंदाच्या भरात म्हणाला, अगदी हलकेच. त्या शब्दामुळे पायरीजवळचे गवत हलले नाही. त्या नीरवतेत आवाजाचा ओरखडा उठला नाही. तो म्हणाला, दिव्य तेजा, तू खाली ये आणि माझ्या आयुष्यात, माझ्या घरात एक तेजस्वी पाऊल उमटव. शब्द फुलले व विरून गेले. तो सारे वातावरण ताणल्यासारखे झाले. गवताची पाती उत्कंठेने ताटली आणि ते वठलेले झाडही एकदम लाखो हिरव्या पानांनी बहरणार असे त्याला वाटले. त्याने समोर पाहिले. मंद प्रकाशाचे वस्त्र घेतलेली एक स्त्री त्याच्या समोर उभी होती. तिच्या भाराने पायाखालील गवताचे पाते वाकले नाही. तिच्या स्मिताच्या रातराणी सुगंधाने रात्रीच्या डोळ्यांतील अंधार सुरम्यासारखा झाला. त्या झाडात जीवनरस हिरव्या विजेप्रमाणे शेवटच्या फांदीपर्यंत चढला व त्या विरक्त फांद्यांवर पालवीचे रोमांच दिसले. मी आले आहे, ती म्हणाली. तू आली आहेस? तो भांबावून म्हणाला. तू कोण? मी ती चांदणी, ती म्हणाली. तू मला बोलावले होतेस ना, म्हणून मी आले. या शब्दांची मी शतकानुशतके वाट पाहत होते. खाली पसरलेल्या पृथ्वीच्या विस्ताराकडे मी दररोज अपेक्षेने पाहत असे. मानवाच्या अनेक लाटा काळावर येऊन नाहीशा झाल्या. अनेकांनी माझे पूजन केले, माझ्यावर नजर रोखून आपले जीवन फुलवले. पण मी खाली यावे असे कुणी सुद्धा म्हटले नाही. आणि तसा शब्द आल्याखेरीज माझी त्या तेजस्वी, अमर पण भावनाहीन जगातून सुटका नाही. त्या माझ्या जगाला मी कंटाळून गेले. अमर्याद विस्तार, अनंत, अभंग अशी भीषण शांतता, प्रत्येक तेजोवलयाचे विश्व निराळे. अमरतेत उत्कटता नाही. सुख फुलाप्रमाणे उमलावे, नाहीसे व्हावे. क्षणभंगुरतेच्या जाणीवेने जीवनाला धार यावी. अंत अनिवार्य आहे म्हणून त्याविषयी आसक्ती उदंड वाढावी. आज तुझ्या शब्दांनी माझी सुटका केली. आता सुखदुःखाच्या धाग्यांनी माझे आयुष्य विणले जाईल. दुःखाच्या स्पर्शाने डोळे भरतील, हर्षाच्या फुंकरीने अंग कंपित होईल. बोल, मी तुझ्या घरात कुठे राहू? त्याने निराशेने आत पाहिले. सर्वत्र दारिद्र्याची पावले उमटली होती. हजारो आंधळ्या डोळ्यांचे श्वापद अस्ताव्यस्त पसरल्याप्रमाणे त्याचे भग्न आयुष्य घरात पसरले होते आणि प्रकाशाच्या पायांची
रातराणी गंध असलेल्या हसऱ्या ओठांची ही देवता तेथे राहणार? त्याच्या मनावरील सारे मालिन्य पुसले. ते तरवारीप्रमाणे कठोर झाले व ती धार त्याच्या डोळ्यांत दिसली. ती माझी चूक होती. स्वार्थाने मी तुला बोलावले. माझ्या आयुष्यात तुला जागा नाही, तो म्हणाला. परंतु मनाला खोल जखम झाल्याप्रमाणे त्या शब्दांवर रक्त होते. जागा नाही? ती एकदम क्रुद्ध होऊन म्हणाली. तिच्या प्रकाशाच्या वस्त्रावर लाल निळे रंग चमकू लागले. मग फुकाचे शब्द उच्चारून माझा घात का केलास? असा शब्द आला तर माझी सुटका होती, पण शब्द उगाच गेला तर ती तेजस्वी अमरता माझ्या नशिबी कायमची आलीच. या येथे पृथ्वीवरून तू माझा नाश केलास. तो खाली मान घालून बसला. तिच्या दाहक शब्दांनी त्याच्या मनावर डाग पडले. मला इथली संपत्ती नको होती, ती म्हणाली. माझ्या प्रासादाच्या एका कोपऱ्यात पृथ्वी सागर यांतील सगळ्या रत्नांपेक्षा जास्त रत्ने आहेत. मला इथले वैभव नको. माझ्या प्रासादात चंद्र सूर्यापेक्षा जास्त तेजस्वी झुंबरे आहेत. तू एकटाच असता ज्या आर्त व्याकुळ शब्दांचे वस्त्र स्वतः भोवती घेतोस, त्यातील एक कोपरा मला हवा होता. समुद्रावरील लाटेप्रमाणे मी तुझ्या आयुष्यात राहिले असते. चांदण्यातील छायेप्रमाणे मी तुझ्याजवळ जीवन काढले असते. पण माझ्या आयुष्यात तुला स्थान नाही. खालच्या मानेने तो पुन्हा म्हणाला. पण हे उडालेले शब्द पुन्हा परत मिळवण्यासाठी त्याचे सारे भग्न आयुष्य आवेगाने त्याच्या मागे निघाले. पण कठोरपणे त्याने त्यास मागे ओढले. तर मग माझा शाप ऐक. हा तुझ्या भोवतीचा क्षुद्र अंधार तुझ्या नशिबी कायम राहील आणि माझी स्मृती तुला दर क्षणाला छळेल. ती नाहीशी झाली. गवताची पाती निश्चित झाली आणि झाडाचे रोमांच जागच्या जागी गोठून निष्प्राण झाले. त्याचे घरही ओसाड झाले. थोड्या दिवसांत भोवती रानवेली वाढल्या. एकीने चाचपडत भिंतीत प्रवेश मिळवला व हळूहळू घराच्या जागी उद्ध्वस्त दगडांची रास झाली. त्याच्या फटीत तो कोळी होऊन राहिलाय. क्षणाक्षणाला तिच्या आठवणीने त्याचे हृदय जळते. ती उगवली की तो दगडांमधून त्या वटलेल्या झाडाच्या सांगड्यामधून तिच्याकडे पाहतो. त्या दृश्याने विव्हल होऊन स्वतःमधून निघालेल्या दुःखाचा आणखी एक धागा गोल फिरून तो आपल्या आयुष्याला जोडतो आणि त्या आयुष्यात दवबिंदू धरून त्यात पडणाऱ्या तिच्या अनेक प्रतिबिंबांमधून तिची आकृती निर्माण करण्याचा हताश प्रयत्न करतो. ही होती आपली आजची कथा रंगरेखा. खरं तर या एका कथेमध्ये आपल्याला अनेक कथा ऐकायला मिळाल्या. अगदी ब्रॉडर पर्स्पेक्टिव्हने म्हणजे थोडासा मोठा विचार करून जर पाहिलं तर मला असं वाटतं की आपल्या जीवनातली अनेक छोटी छोटी तत्व आपल्याला या छोट्या छोट्या कथांमधून मिळतात. तुम्हाला ती समजली असतील अशी मी आशा करते. कथा थोडी समजायला कठीण असली तरी सुद्धा जर 2-4 वेळा ऐकलीत तर तुम्हाला नक्कीच ती कळेल. आणि मी आशा करते की तुम्हाला या कथेचं वाचन आवडलं असेल. जी.ए. कुलकर्णींचा पारवा हा कथासंग्रह इथे संपला असं मी जाहीर करते. आणि पुन्हा एकदा तुमचं भरभरून प्रेम या पुस्तकाला मिळालं त्याबद्दल मी प्रचंड कृतज्ञ आहे. घेऊन येणार आहे आता एक भय कथासंग्रह तुमच्या सर्वांच्या समोर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ आवडला असेल, वाचन आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हाईप द्या. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलची मेंबरशिपही घेऊ शकता. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या पुस्तकाच्या पुढच्या कथेत. तोपर्यंत धन्यवाद आणि थँक्यू.